आज दुपारनंतर 3च्या नंतर मात्र सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर, पुन्हा आळेफाटा, विघ्नर कारखाना परिसर, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर 3च्या नंतर कुठं थेंब दिसतील, कुठं पाऊस पडायला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात येता. पण त्याच्यानंतर आज मध्यरात्रीच्याला मात्र संगमनेर तालुका, अहिल्यानगर जिल्हा, आळेफाटा, जुन्नर, सिन्नर, त्याच्यानंतर कडाष्टी, बीड, पाटोदा, त्याच्यानंतर दोन, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ह्या परिसरामध्ये, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा मध्यरात्री मात्र 12च्या 2च्या मात्र बऱ्याच ठिकाणी पेंडोलता पाऊस पडलेला दिसेल म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा लक्षात येतात. राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे वातावरण जवळपास राज्यामध्ये आता जवळपास 14 तारखेपर्यंत 12, 13, 14 पर्यंत असंच राहणार आहे. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं ते हे वातावरण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे ते 11 जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, नांदुरा, खामगाव, मेकर ह्या परिसरामध्ये आज दुपारच्याला सूर्यदर्शनच होणार नाही. खूप ढगाळ येईल, असं वाटतं पाऊस येईल का, फक्त तुरळक ठिकाणी थेंब येतील. विदर्भात काही पाऊस पडणार नाही म्हणून तुरीचं काही तुमच्या नुकसान होणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 14 तारखेच्या नंतर परत तुम्ही तूर काढू शकता. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील हे काय होणार आहे, 13-14च्या दरम्यान परत हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. काय झालं, हे पाऊस येण्याचं कारण काय झालं, तामिळनाडू, चेन्नई आणि बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे. त्या चक्रीवादळ काय झालं, ते चक्रीवादळ तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस तिकडे आज खूप पडणार आहे आणि त्याचा असर काय होणार आहे, आंध्र प्रदेशला फटका बसणार आहे, कर्नाटकला बसणार आहे. त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला बसणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज द्यायचा राहील. आणि पाहू शकता हे खूप आभाळ आलेलं आहे. आमच्या तिकडे देखील रात्रीच्याला मध्ये थेंब पडतील म्हणून हे देखील परभणी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.